नमस्कार. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण लातूर शहरातील मान्यवर नेते यांच्या मुलाखती घेत आहोत. युतीचक्र यूट्यूबच्या माध्यमातून हे आपण घरबसल्या पाहत आहात. लातूर शहराची जी काय राजकीय घोडदौड सध्या सुरू आहे, यामध्ये असं म्हटलं जातं, सियासत की इस बिसात में मोहरे बदलते रहते हैं, सियासत की इस बिसात में मोहरे बदलते रहते हैं, लेकिन सवाल ये है कि ये जनता के लिए है या कुर्सी के लिए है, की यामध्येच अडकलेले एक युवा नेतृत्व ज्यांनी नुकताच लातूरचे महापौर म्हणून दमदार परफॉर्मन्स दिल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. असे विक्रांतजी गोजमुंडे आपल्या भेटीला आले. सर नमस्कार. नमस्कार सर, सर्वात महत्त्वाचा लातूरकरांच्या मनामध्ये दडलेला हा प्रश्न आहे की विक्रांत गोजमुंडे हे काँग्रेसच्या माध्यमातून धडाडीचे युवा नेते म्हणून मागच्या कालावधीमध्ये काम करत होते. तुमची एकदा जर्नी सांगा की कशी सुरू झाली ती. नाही, प्रथमतः तर मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासून सामाजिक कार्य हे अधिक करत आलोय आणि त्या अनुषंगाने राजकारणामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर मग 2012 साली मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. 2017 साली पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि मग प्रभाग समिती, स्थायी समिती अशा समित्यांचं सभापतीपद भूषवता आले आणि 2019 साली मला महापौर म्हणून लातूरकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे आपण एक शब्द वापरला की मी नेता म्हणून काम करत होतो, तर मी नेता म्हणून कधीही काम केलं नाही, तर एक स्वतःला कार्यकर्ता समजून आणि एक जनतेचा सेवक म्हणून काम करत आलो आणि तसंच काम पुढच्या काळामध्ये करत राहील. तर तुम्ही महापौर म्हणून दमदार कामगिरी लातूरमध्ये बजावल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाचे महापौर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कामगिरी बजावली, की मग विकासामध्ये काँग्रेस पक्ष कुठं कमी पडत होता ज्यामुळे तुम्हाला अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला? मी ज्या पक्षामध्ये होतो, मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी त्या पक्षावर कधीही टीका करणार नाही, कधीही त्या पक्षाला दोष देणार नाही, नेतृत्वाला दोष देणार नाही. मात्र हे तितकंच खरं आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये जे प्रशासक काळामध्ये शहराच्या विकासाची जी गती थांबली किंवा शहराचं म्हणावं तितकं विकास होत नाहीये. आज अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं आणि ह्याला सोडवण्याकरिता आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही लातूरसाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, लातूरला जे हवं त्या सगळ्या योजनांना मंजुरी देण्याचं काम करू आणि त्याचबरोबर लातूरला पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर लातूरला एक मॉडर्न सिटी बनवण्याकरिता एक विकासाचं एक व्हिजन डॉक्युमेंट त्यांनी तयार करायला सांगितलं आणि त्याचं ते पाहिल्याच्या नंतर त्यांनी त्याला मान्यता दिली आणि मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही लोकांची कामं करा आणि लोकांच्या कामामध्ये तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही, असा विश्वास दिल्यानं खऱ्या अर्थानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आता काम करतोय. महापौर असताना तुम्ही कुठले दमदार कामं केलीत आणि आता लातूरकरांसाठी मग कुठला तुम्ही मॅप घेऊन आलात की जो मॅप आता लातूरकरांना असं प्रवृत्त करेल किंवा विक्रांत गोजमुंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जरी थांबले तरी आपण त्यांना भरभरून मते दिले पाहिजे? मुळात अजित पवार गट नाही आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची ही पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातूनही आम्ही अनेक कामं मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु तुम्ही विचारलं की महापौर पदाच्या काळात काय काम करता आलं. मला जो महापौर पदाचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ मिळाला त्यामध्ये साधारणतः 18 महिने आम्हाला कोरोना महासंकटाला सामना करावा लागला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की ईश्वरानं मला लातूरकरांची सेवा करण्याची संधी दिली. मी एकही दिवस घरात बसून राहिलो नाही, तर 24 तास लोकांच्या सदैव सेवेत राहिलो. मी मनामध्ये असं स्वप्न बाळगलं होतं की लातूरमधला एक जीव जरी मी वाचवू शकलो या काळात तरी स्वतःला यशस्वी समजेल. आणि त्या काळात तर खरं म्हणजे स्वतःला जीवाचा धोका होता, परिवारातील सदस्यांना त्याची लागण झाली तर काय, हे असे अनेक प्रश्न मनामध्ये होते. आपणही बघितलं की तो काळच असा होता की जवळची मंडळी सुद्धा एकमेकांच्या जवळ येत नव्हती आणि कोविड झाला तर हा राहतो की नाही राहतो अशा परिस्थितीचा तो एकदम भीषणावह परिस्थिती होती. आणि त्या काळात सगळ्या मंडळींना सोबत घेऊन सगळ्यांचं एकत्व करून आम्ही जे काम करू शकलो ते काम मला वाटतं की लातूरकरांनी पाहिलेलं आहे, त्यांना काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. लातूरमध्ये शादीखान्याचा प्रश्न मोठा होता, त्या शादीखान्याचा शुभारंभाचा नारळ माझ्या कार्यकाळात फोडला गेला आणि तो माझ्याच कार्यकाळात तो शादीखाना आम्हाला पूर्ण करता आला.
लातूरकरांसाठी 68 कोटी रुपयाची योजना आम्ही राज्य सरकारच्या वतीनं खेचून आणली आणि आज आपण बघताय की अतिशय दर्जेदार रस्ते ज्या ज्या भागामध्ये ह्या योजनेतून झालेत, अगदी सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते, अतिशय उत्तम क्वालिटीचे रस्ते त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही केले. कारण त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार आम्ही त्या ठिकाणी होऊ दिला नाही, कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत. त्याचबरोबर शहराअंतर्गत साधारणतः 50 किलोमीटरचं पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनचं जाळं आपल्याला उभारता आलं अमृत योजनेमधनं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असेल तर लातूर शहर हे पहिलं मराठवाड्यातलं शहर बनलं ज्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस मिळाला. ती योजना जरी केंद्र सरकारच्या माध्यमातून एका खाजगी कंपनीने राबवायची ठरवली असली तरी त्यासाठी अनेक प्रशासकीय मंजुऱ्या होत्या, ज्या आम्ही ताबडतोब त्यांना मंजुऱ्या दिल्या, त्यांचे दंड माफ केले आणि लातूरला एक नवीन सेवा मिळावी यासाठी त्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि जी योजना सर्व देशामध्ये गाजली ती महिलांना मोफत सिटी बस देण्याचा लातूर महानगरपालिकेची ही महापालिका ही पहिली आहे आणि आजपर्यंत एकमेव महापालिका आहे ज्या ठिकाणी महिलांना मोफत सिटी बस आपण सेवा दिलेली आहे. लातूर शहर हे एक मॉडर्न सिटी म्हणून पुढे यावं याकरिता आमचा प्रयत्न राहणार आहे. मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की मी महापौर असताना आम्ही काही बंधनं विकासकांवर घेतली की ज्यावेळेस लेआउट डेव्हलप केला जातो त्यावेळेस त्या विकासकांनी रस्ते बांधणं, नाल्या बांधणं, पथदिवे उभारणं हे बंधनकारक होतं. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नव्हतं. आम्ही त्याला बंधन घातलं आणि आज तुम्ही बघता की कुठेही प्लॉटिंग झाली तर तिथं आधी रस्ते आहेत, नाल्या आहेत, त्यामुळे एक मनपाच्या वरचा बोजा कमी होतो आणि आम्हाला तोच निधी इतर इन्फ्रास्ट्रक्चर वृद्धीवरती आम्हाला त्या ठिकाणी खर्च करता येतोय. आज लातूरचा सगळ्यात मोठा प्रश्न वाहतुकीची कोंडी झाली. आपण आज कुठल्याही चौकामध्ये जा, पार्किंगची सुविधा नाही. पार्किंगची सुविधा तर नाहीच आहे, पण आज कुठल्याही चौकामध्ये गेला तर एका चौकातनं बाहेर पडायला तुम्हाला किमान अर्धा तास लागतोय. एखाद्या दिवशी जर कुठल्या लग्नाच्या तिथी असतील तर मग तर दीड 2-2 तास तुम्हाला रोडमध्ये अडकावं लागतंय. अशा शहराचं भूषण आपण करायचं का करायचं नाही? याला काही फार मोठा निधी लागतो किंवा हे नाहीये, याला प्लॅनिंग लागतं, याला काही ठोस उपाययोजना लागतात आणि थोडंसं कठोरतेनं आपल्याला पावलं उचलावी लागतात आणि ही पावलं आम्ही उचलून वाहतूक सेवा सुरळीत करण्याचा आमचा पुढचा प्रयत्न राहणार आहे. आपण बघितलं असेल की लातूर शहरातला प्रदूषण निर्देशांक हा योग्य राहावा, लातूर शहरामध्ये धुळीचं प्रमाण कमी व्हावं, त्यासाठी अनेक संघटना सुद्धा वृक्षारोपण करतायत. पण आम्ही पूर्व भागामध्ये एक नवीन पॅटर्न सुरू केला की साईड शोल्डर जे आहेत त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवायला आम्ही सुरुवात केली. आता दलित वस्तीच्या माध्यमातून जो निधी येतो त्यामधून ते कामं केली. आता शहराच्या इतरही भागामध्ये त्याचं काम वाढवलं चाललंय आणि मला आनंद आहे की शहरामधल्या धुळीचा निर्देशांक हा हळूहळू कमी होतोय. अजूनही त्यावरती काम करणं गरजेचं आहे. भाजीपाला मार्केट चांगल्या पद्धतीचं उभारणं गरजेचं आहे. स्लॉटर हाऊसची मागणी आहे, त्याबद्दलही आम्ही कामं केली होती पण ती कुठेतरी अर्धवट राहिली. अनेक म्हणजे मी खूप काही योजना सांगू शकतो की ज्या करता येऊ शकतात. फक्त गरज आहे ते एका चांगल्या टीमची, एका चांगल्या इच्छाशक्ती असणाऱ्या मंडळींनी एकत्र येण्याची आणि भविष्य काळामध्ये ही सगळी आमची मंडळी ही एक दिलानं आणि लोकांकरिता पूर्ण वेळ झोकून देऊन लातूरच्या विकासासाठी काम करत राहतील. लातूर महानगरपालिकेची आर्थिक घडी बसवण्यामध्ये मला तिथं बऱ्यापैकी मला आणि माझ्या सहकार्याने यश आलं होतं. कारण मी ज्यावेळेस महापौर झालो मला आठवतंय की कर्मचाऱ्यांची 6-6 महिन्याची वेतन थकलेली होती. मात्र माझा कार्यकाळ मे 2022 मध्ये जेव्हा संपला त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन सुरळीत करून साधारणतः 10 कोटीपेक्षा अधिक कोटीची FD आम्ही शिल्लक ठेवून आम्ही त्यातून पाय उतार झालेलो होतो. मात्र आता पुन्हा परिस्थिती ऐकण्यात येते की आणखीन वेतन थकतंय. त्यासाठी सुद्धा आम्ही GST मधनं निधी मिळावा याकरिता माननीय अजितदादा पवार साहेबांकडे मागणी केलेली आहे. मला खात्री आहे की तो सुद्धा निधी आपल्याला पुढच्या काळामध्ये मिळेल. पायाभूत सुविधांचा विकास करत असताना मी केवळ पायाभूत सुविधांकडेच लक्ष दिलं नाही तर स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं. स्वच्छतेला राष्ट्रीय स्तरावरती आपल्याला पारितोषिक मिळालं आणि हे सांगत असताना एखादी गोष्ट केली म्हणून ते मिरवायची म्हणून मी सांगत नाहीये. तसं असतं तर मी ज्यावेळेस पुरस्कार स्वीकारायचा त्यावेळेस एका स्वच्छता कर्मचाऱ्याला घेऊन गेलो आणि त्यांना तो पुरस्कार स्वीकारण्याचा मान दिला. म्हणजे आम्ही काही मिरवणारे किंवा बढाया मारणारे किंवा आश्वासने देणारी माणसं नाही आहोत, तर मी स्वतः काम करणारा व्यक्ती आहे, लोकांची सेवा करणारा आणि लोकांच्या सेवेत धन्यता मानणारा मी व्यक्ती आहे आणि त्याच पद्धतीचं काम हे पुढच्या काळामध्ये मला करायचं आहे.
2.5 वर्षाचा कार्यकाळ जरी मिळाला असला तरी त्यातला बहुतांश काळ हा कोरोना महामारीमध्ये गेला. त्यामुळे खूप काही करायचं होतं, खूप काही करता आलं, पण खूप काही करायचं राहून गेलं आणि त्याकरता आता पुढची वाटचाल ही राहणार आहे. त्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहे. वित्तमंत्री म्हणून राज्याची तिजोरीची चाबी माननीय अजितदादा पवार साहेबांकडे आहे आणि ज्यावेळेस आपली सत्ता राज्यामध्ये असते त्यावेळेस अधिकचा निधी हा खेचून आपल्याला आणता येतो, अधिकची कामं करता येतात, अधिकचा लोकांचं भलं करता येतं, हा त्यामागचा एक उद्देश आहे आणि या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी कार्यरत आहे. आपण विचारलं की लातूरचा पुढचं प्लॅन काय आहे, प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, तर लातूरसाठी खूप प्लॅन्स आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहेत. एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार केलेलं आहे, ते लवकरच आम्ही लातूरकरांच्या समोर आणणार आहोत. परंतु लातूर बद्दल अनेक संभावना असणारं आणि लातूरमध्ये खूप काही करण्याचं पोटेन्शियल असणारं शहर म्हणजे लातूर आहे. आज आपण बघतोय की शहराअंतर्गत जे मुख्य रस्ते आहेत अगदी त्याचे डिवायडर जर तुम्ही बघितले तर ते डिवायडर सुद्धा मोडकळीस आलेले आहेत आणि कुठेतरी एखाद्या शहरात गेल्यावर अपघात होतो का काय असं वाटतं. खरं तर 68 कोटीच्या योजनेमध्ये आम्ही डिवायडरसाठी सुद्धा निधी मंजूर करून आणला, परंतु या प्रशासक काळामध्ये त्यांना साधा ते डिवायडर बांधता आलेले नाहीयेत. आता त्याला आणखी निधी लागला तर तोही निधी आणण्याची आमची तयारी राहणार आहे. अनेक ग्रीन बेल्ट आहेत जे अनेक ठिकाणी विकासकांनी त्यांच्याकडेच ठेवलेले आहेत किंवा अनेक ठिकाणी ते काही प्लॉटिंगमध्ये त्याची विक्री झालेली आहे. अशा सगळ्या ग्रीन बेल्टची यादी करून त्याचं एकत्रीकरण करून लातूर शहरामध्ये सुंदर बगीचे असावेत. प्रत्येकाला वाटतं ना, प्रत्येक लातूरकराची इच्छा असते की माझ्या मुलांना माझ्या नातवांना घेऊन आपण खेळायला जावं, त्या ठिकाणी बगीचा असावा, फिरण्याला स्वच्छ हवा मला मिळावी. मागच्या काळामध्ये आम्ही छोटासा प्रयत्न केला, शहरातल्या 10 बगीच्यांमध्ये आम्ही खेळण्या बसवल्या, परंतु मुलं इतक्या आनंदाने ते खेळण्यावरती खेळत होते की ते पाहूनच खरं तर एक समाधान मिळतं. पण ह्या सुविधा आपल्याला प्रत्येक शहरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिल्या पाहिजेत. काही प्रमुख 5-7 मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. एक म्हणजे व्यापाऱ्यांना सुरक्षितता. ज्या व्यापाऱ्यांनी हे शहर जोपासलं, ज्या व्यापाऱ्यांनी हे शहर वाढवलं, त्या व्यापाऱ्यांना सुरक्षितता नाहीये. आज त्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाहीये, कोणी त्यांच्यासाठी उभं राहत नाहीये. त्याचबरोबर आपण फक्त म्हणत असतो की लातूर एक एज्युकेशनल हब आहे, परंतु लातूरचे विद्यार्थी हे मेडिकलला 12वी नंतर लागतात, इंजिनियरला लागतात आणि आपले कोचिंग क्लासेस हेच फक्त आपण सांगत राहायचं का? तर या ठिकाणी आपल्याला एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर किंवा भविष्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आपल्याला उभी करावी लागेल. आपल्याला इन्क्युबेशन सेंटर आपल्याला उभं करावं लागेल आणि लातूरमधल्या उद्योग भवन परिसर, ज्या परिसरामध्ये हे सगळं शैक्षणिक वातावरण आहे, त्या ठिकाणी अधिक काय चांगलं करता येईल, काउन्सिलिंग सेंटर कसं त्या ठिकाणी करता येईल, आणखीन महिला मुलींना सुरक्षिततेचे कक्ष कसे उभारता येतील आणि तिथं जागा उपलब्ध आहे. अष्टविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो शाळा चालायची, स्विमिंग पूल चालायचा, आता तो सगळा परिसर हा महानगरपालिकेकडे आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं आपण उभं करू शकतो. दीपरत्नाजी करण्यासारखं खूप आहे, फक्त इच्छाशक्ती हवी, त्याला वेळ देण्याची इच्छा हवी आणि त्याला सरकारमधनं पाठबळ हवं. प्रश्न हाच आहे की मागच्या कालावधीमध्ये तुम्ही महापौर होतात आणि आघाडीचं सरकार देखील मागच्या कालावधीमध्ये काही कालावधीमध्ये होतं आणि वर्षानुवर्ष सत्ता हातात असणारे देशमुख घराणे यांच्यासोबत तुम्ही होतात. मग त्यावेळेला याच्यातले बरेचसे कामं मार्गी लागले असते असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मी व्यक्तीबद्दल किंवा नेतृत्वाबद्दल तुम्ही मला कितीही फिरवून विचारलं तर मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाहीये. तुम्ही माझ्या कामाबद्दल किंवा माझ्या अपयशाबद्दल विचारलं तर ते मी सांगू शकेन, माझ्या भविष्यातल्या योजनाबद्दल विचारलं तर ते मी सांगू शकेन, पण मी आजवर कुणाबद्दलही नाव ठेवलेलं नाही आणि नाव ठेवणार देखील नाही. मात्र सरळ राजकारणाचा प्रश्न आहे, सरळ राजकारणातला प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी नेत्याची स्पेस असताना राष्ट्रवादी का? मुळात माझा पिंड जो आहे तो माझा पिंड, माझी उठबस, माझं जीवन गेलेलं आहे किंवा लहानपणापासून माझी जडणघडण, मी ज्या ज्ञानेश्वर विद्यालयात शिकलो तिथपासून मी ज्या तेलीगल्ली भागात राहिलो, तिथून सुभाष चौक असेल किंवा माझं पहिला प्रभाग, दुसरा प्रभाग, माझा मित्र परिवार, हा सगळा अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओबीसी याच सगळ्या लोकांमध्ये मी लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे ती जी एक वैचारिक विचारधारा असते, ती विचारधारा जोपासणारा पक्ष म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मला
दुसरा पर्याय माझ्या डोळ्यासमोर आला. कारण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन विशेषतः माझ्या मायनॉरिटी समाजाला, अल्पसंख्याकांना, मागासवर्गीयांना, लिंगायतांना आणि बहुजनांना, जे 18 पगड जातीचं शहर म्हणून आपलं लातूर ओळखलं जातं, यांना न्याय कोण देऊ शकतं, यांना योग्य विचार कोण जोपासू शकतं, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव पर्याय मला त्या ठिकाणी वाटला आणि त्यामुळे मी या पक्षासोबत जाण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीलाच नोंदवायचा होता, पण तो नोंदवता आला नाही, की तुमचं स्टेटस मी वारंवार पाहत होतो, की तरुणांसाठी आव्हान करणारं तुमचं स्टेटस आहे, की डोंट ब्लेम द पॉलिटिक्स, कम अँड चेंज इट. तर मग तरुणांना किती संधी आहे? मग आता तरुण या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणामध्ये दिसायला पाहिजे होते ते प्रमाण का दिसत नाही? की तरुणांना इथं स्पेस का निर्माण होत नाही? तुमच्या डोक्यात तरुणांबद्दलची काय संकल्पना? आपण जे म्हणाला ते बरोबर आहे. अगदी मी नगरसेवक होण्याच्या पूर्वीपासून माझ्या व्हॉट्सअपचं ते स्टेटस आहे, डोंट ब्लेम पॉलिटिक्स, जॉईन अँड चेंज. काय होतं की आपण कुठेही जातो, म्हणतो की रस्त्यावरती खड्डे आहेत, पालिका काही करत नाहीये, एस टी महामंडळाची अशी अवस्था आहे, शासन काही करते का नाही, मग इथले पथदिव्याचा हा प्रश्न आहे, तिथला तो प्रश्न आहे. माझं असं म्हणणं असतं की किती दिवस आपण याला प्रश्न विचारत राहणार. त्या सिस्टीमचा भाग होऊन ते प्रश्न सोडवण्याकरिता आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि आपण तरुणांच्या विषयी बोललात तर अगदी खरं आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहाल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून हे सर्वाधिक तरुण आणि सर्वाधिक महिला उमेदवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्याला दिसतील. कारण आमचा फोकस पॉइंट हा आता युवा वर्ग आणि महिला वर्ग हाच आमचा सगळ्यात मोठा फोकस पॉइंट राहणार आहे. आणि अर्थातच माझंही वय कमी असल्यामुळं किंवा माझ्या इतर सहकाऱ्यांचं वय कमी असल्यामुळं एक जी बॉन्डिंग युवा वर्गाशी आहे, एक जे कनेक्ट युवा वर्गाशी आहे, आमचं सहजतेनं जोडला जातो किंवा सहज मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. 24 तास त्यांच्यासाठी काम करत असतो, समोर त्यांच्या अडीअडचणीला सामोरे जातो. त्यामुळे एक तो कनेक्ट मोठा वाढलेला आहे आणि त्यामुळे युवा वर्ग जास्तीत जास्त आमच्यासोबत सामावून जातोय. पक्ष बदलणं सोपं असतं, परंतु विचार बदलणं हे धाडसाचं असतं. आणि जे विचार बदलतात तेच भविष्यामध्ये योग्य दिशेनं काम करू शकतात. विक्रांत गोजमुंडे, आपण पक्ष बदललेला आहे, की आता विचाराची दिशा कशी बदलणार आहात आणि जी काही टीका तुमच्यावर होणार आहे त्या टीकेला समोर कसं जाणार? नाही, पक्ष जरी बदलला असला तर विचारधारा ही ज्या विचारधारेमध्ये लहानाचा मोठा झालोय तीच विचारधारा आहे. ज्या गोरगरीब जनतेनं आपल्याला मोठं केलं, ज्या गोरगरीब जनतेनं आपल्याला आशीर्वाद दिले, त्यांच्यासाठी आयुष्यभर झिजण्याचा जो प्रण घेतलेला आहे तो प्रण काही थांबणार नाही. ज्या जिद्दीनं काम करत आलोय ती जिद्द काही कमी होणार नाही. ज्या तळमळतेनं काम करत आलोय ते तळमळ कमी होणार नाही. वाट जरी वेगळी असली तर नव्या वाटेवर आणखीन नव्या संधी शोधून, आणखीन नव्या संकल्पना राबवत लोकांना आणखीन काय चांगलं देता येईल याकरिता मी प्रयत्नशील राहणार आहे. आणि मी खरं म्हणजे आयुष्यात कधीच मी कुणावर टीका करत नाही आणि टीकेला उत्तरी देण्याचा माझा प्रश्न नाही. टीका करणाऱ्यांनी टीका करून आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी जरूर घ्यावा. मात्र लातूरच्या जनतेला प्रत्येक गोष्ट कळते. लातूरचा मतदार हा एवढा सुजाण आहे की त्यांना जाणून बुजून केलेली टीका आणि जाणून बुजून एखाद्याला जर नाव ठेवलं तर लातूरची जनता हे न बोलता मतदानातून त्यांना उत्तर देत असते. ये लातूर की पब्लिक है, ये सब जानती है. लातूर के पब्लिक है सब जानते हैं, तुम्ही हे वाक्य एकदम योग्य वापरलात. मला या किस्स्यावरून एक दुसरा छोटा किस्सा आठवला आहे की लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला होता आणि दिलीपराव देशमुखांचं भाषण होतं. त्यांनी असं सांगितलं की विक्रांत गोजमुंडे यांना योग्य दिशा कळते आणि विक्रांत गोजमुंडे यांनी लोकसभेमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार अगोदरच सुरू केलेला आहे. तेव्हा विक्रांत गोजमुंडे यांना दिशा कळते. मग नेमकी आत्ता दिशा कुठली धरली? नाही, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब हे एक मोठं नेतृत्व आहे. त्यांनी वापरलेले शब्द किंवा त्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी आभारच व्यक्त करतो. त्याबद्दल मी काही फार बोलणार नाही. की नेमकं महापालिकेचं आपण ज्या वेळेला हे सांगताय की लातूर शहराचं सांगताय, लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा एक वेगळा पॅटर्न आहे की लोकसभेला वेगळं मतदान करायचं आणि विधानसभेला वेगळं मतदान करायचं. विक्रांत गोजमुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे लातूर शहराच्या मतदानाचा पॅटर्न बदलणार आहे. हा निश्चितपणाने आपण म्हणू शकता, कारण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि मूळतः ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही गल्लीची निवडणूक आहे,
ही काही दिल्लीची निवडणूक नाही आहे, ही काही मुंबईची निवडणूक नाही आहे, ही गल्लीची निवडणूक आहे, आपल्या नागरी मूलभूत सोयी सुविधांची निवडणूक आहे. त्यामुळं काम करणारा माणूस कोण आहे त्याला लोक बघतील, काम करणारी मंडळी कोण आहे, काम करणारा पक्ष कोण आहे, काम करणारा नेतृत्व कोण आहे, याला लोक जास्त प्राधान्य देतील असं माझा समज आहे. आणि लातूरकरांनी पाहिलंय की मी हा पूर्णतः काम करणारा व्यक्ती आहे. कुठल्याही व्यवसायात कार्यरत नसतो किंवा कुठल्याही इतर माझा 2.5 वर्षाचाच नाही तर 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक पदाच्या एकही कलंक माझ्यावरती नाही, किंवा रस्त्यावर चालताना एकही व्यक्ती माझा हात धरू शकत नाही की तू इथं बरबटलेला आहेस. त्यामुळं काम करणाऱ्या व्यक्तींची हे लातूर निश्चितपणानं पाठीशी राहील. आणि खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जो जनतेचा मॅन्डेट मागतोय, जे आशीर्वाद मागतोय, जे मतं मागतोय, तो मॅन्डेट काही सत्ता गाजवण्यासाठी मागत नाही होत, तर या शहराची जबाबदारी पार पाडायसाठी आम्ही मॅन्डेट मागतोय. आणि तो मॅन्डेट आम्हाला मिळेल ही मला खात्री आहे. बरोबर है कि नेता वो होता है जो भीड़ में सबसे बड़े आवाज से बात करे, वो नेता नहीं होता. जो भीड़ से रास्ता खड़ा करे वो नेता होता है. की जी गर्दी आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये जमा करत आहात आणि लातूर शहरासाठी विकासाच्या नव्या वाटा ज्या काही शोधलेल्या आहेत आणि त्या दिशेने जाण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. शेवटचा जर पंच तुम्हाला सांगायचा असेल लातूरकरांना तर काय सांगाल? लातूरच्या गतवैभवासाठी, लातूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि लातूरच्या विकासाची योग्य वेळ आपण निवडावी आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ द्यावी. योग्य वेळ हीच खऱ्या अर्थानं योग्य सुरुवात असते. धन्यवाद. धन्यवाद. आपण युतीचक्र यूट्यूब चॅनलला ही मुलाखत दिली. आपण जे काय संकल्प घेऊन या निवडणुकीला समोर जातात त्यामध्ये आपल्याला यश लाभो ही सदिच्छा. नमस्कार. थँक्यू.